आपल्या मोबाईलवरील गुगल क्रोम हे ॲप ओपन करायचं आहे. हे ॲप ओपन झाल्यानंतर सर्वात वरती आपण census.gov.in असं टाईप करणार आहोत. हे टाईप केल्यानंतर आपल्याला पुढे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये लॉग इन आय डी जो की आपल्या ऑर्डरवरती आहे, ज्याची सुरुवात EV किंवा SV झालेली आहे, तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याखाली कॅप्चा आहे, तो आपल्याला पाहून जसाची तसा टाकायचा आहे. कॅप्चा टाकत असताना तो जर अवघड आला असेल किंवा आपल्याला ते शोधता येत नाही, सापडत नाही असं वाटत असेल, तर त्या ठिकाणी स्पीकरच्या खाली एक चिन्ह आहे रिफ्रेशसाठी, त्यावरती आपण क्लिक करून कॅप्चा बदलू शकतो आणि बदललेला जो कॅप्चा आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा असतो. कॅप्चा टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय अँड प्रोसीड या नारंगी रंगाच्या बटनावरती क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर एक OTP मोबाईलवरती सेंड केला जाईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्याखालील नारंगी रंगाचं व्हेरीफाय OTP हे बटन क्लिक करायचं आहे. फॉरगॉट पासवर्ड यावरती क्लिक करायची आहे. फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल, ज्यामध्ये युजर ID ऑलरेडी टाईप होऊन आलेला असेल आणि खाली न्यू पासवर्ड असं लिहिलेलं असेल. त्या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड द्यायचा आहे. हा पासवर्ड आपण पुढे जाऊन बदलणार आहोत, त्यामुळे एक साधा पासवर्ड मी या ठिकाणी देतोय. P कॅपिटल आहे, पास @ 1 2 3. एक कॅरेक्टर कुठलं तरी कॅपिटल हवंय, इतर स्मॉल, एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ आणि एखादा नंबर या ठिकाणी पासवर्डमध्ये अपेक्षित आहे. पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरांचा असला पाहिजे. तोच पासवर्ड आपल्याला खाली पण द्यायचा आहे कन्फर्म पासवर्डमध्ये. आणि शेवटी नारंगी रंगाचं सेट न्यू पासवर्ड हे बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला पासवर्ड चेंज सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी दिसणार आहे. आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती आपण HLO असं सर्च करणार आहोत. सर्च केल्यानंतर सेन्सस 2027 हाऊस लिस्टिंग अशा प्रकारचं ॲप आपल्याला पाहायला मिळेल. ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ट्रेनिंगच्या दरम्यान जर आपण ट्रेनिंग ॲप इन्स्टॉल केलं असेल तर ते अनइन्स्टॉल करून आपल्याला हे नवीन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपनवरती क्लिक करून ते ओपन करणार आहोत. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला घर यादी व घरगणना अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आणि वरती वापरकर्ता ID विचारलेला असेल. या ठिकाणी आपण पुन्हा तोच ID देणार आहोत, ज्याची सुरुवात EV किंवा SV झालेली आहे. त्याखाली आपण कॅप्चा टाकणार आहोत आणि नंतर नोंदणी करा हे नारंगी रंगाचं बटन क्लिक करणार आहोत. कदाचित हा इंटरफेस काही मोबाईलमध्ये इंग्रजीमध्ये देखील आलेला असू शकतो. हा ID आपल्या ऑर्डरवरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची सुरुवात प्रगणकांसाठी EV आणि सुपरवायझरसाठी SV झालेली असेल. कॅप्चा टाकतोय आपण आणि नंतर नोंदणी करा किंवा रजिस्टर. यानंतर एक OTP मोबाईलवरती पाठवला जाईल. ठीक आहे, OTP आपल्याला तपासायचा आहे. OTP तपासा यावरती आपण क्लिक करणार आहोत. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर समोर आपल्याला जी स्क्रीन येईल त्या ठिकाणी संकेत शब्द किंवा पासवर्ड विचारला जाईल. यावेळी आपण जो बनवलेला होता पास @ 1 2 3 तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकणार आहोत. सादर करा.
इथे भाषा आपल्याला बदलावी लागणार आहे. इथे मराठी भाषा आपल्याला घ्यायची आहे आणि नंतर परत सादर करा आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आता इथे पुष्टी करा यावरती आपण क्लिक करणार आहोत. इथे पाहता 3 पासवर्ड आलेले आहेत. पहिला आहे आपण तयार केलेला पासवर्ड जो की pass@123 होता, तो आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर खाली 2 ठिकाणी आपण नवीन पासवर्ड देणार आहोत, जो पासवर्ड आपला कायमस्वरूपी आपल्याला वापरायचा आहे. एक सोपा पासवर्ड आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि तो पासवर्ड आपल्याला लक्षातही ठेवायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्डची पुष्टी करा किंवा कन्फर्म पासवर्ड आहे त्या ठिकाणी सेम पासवर्ड जो आपण नवीन बनवला आहे तोच आपण या ठिकाणी टाकणार आहोत. आणि नंतर पासवर्ड बदला किंवा चेंज पासवर्ड या नारंगी रंगाच्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला यशस्वी झाल्याचा मेसेज येईल आणि आपण परत एकदा पहिल्या स्क्रीनवरती आलेलो असू. या ठिकाणी आपला ID टाकलेला आहे, आपण फक्त कॅप्चा या ठिकाणी नव्याने टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपण नोंदणी करा यावर क्लिक करणार आहोत. परत एकदा OTP पाठवला जाणार आहे आणि तो या ठिकाणी टाकून आपल्याला OTP तपासून घ्यायचा आहे. OTP तपासा क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला परत पासवर्ड विचारला आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण नवीन बनवलेला कायमस्वरूपीचा जो पासवर्ड होता तो टाकणार आहोत. इथे आपण pass@123 टाकणार नाही. पासवर्ड सादर करा म्हटल्यानंतर लॉग इन यशस्वी होईल आणि आपल्याला पिन सेट करण्यासाठी सांगितलं जाईल. कुठलाही 4 अंकाचा पिन आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो परत एकदा पुढे जाऊन व्हेरीफाय करायचा आहे. 2 वेळा आपण पिन टाकणार आहोत. पिन टाकल्यानंतर पुढे जाऊयात. यशस्वीरित्या पिन सेव्ह केला जाईल आणि आपण ॲपमध्ये एंटर करणार आहोत. या सुरुवातीच्या डॅशबोर्ड स्क्रीनवरती आपल्याला टेम्पररी माहिती या ठिकाणी भरायची आहे. घरांची संख्या असेल, गणना घरांची संख्या असेल, टेम्पररी भरणार आहोत आणि पुढे घर यादी कार्यावरती क्लिक करणार आहोत. ही भरलेली संख्या आपल्याला परत बदलता येत असते, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. आणि अशा प्रकारे आपलं ॲप सुरू झालेलं आहे. सर्व प्रगणकांना आणि पर्यवेक्षकांना खूप खूप शुभेच्छा.